Hello, everybody. Let's start with some high energy. Show some energy. Good, good. Awesome, awesome. भैया देखो, जबरदस्ती ताली मत बजाओ, ओके? एकदम दिल से बजाओ, हंस के बजाओ, अच्छे से बजाओ, ठीक है जी? गुड, गुड, ऑसम, वेरी नाइस. Good, good, good. Thank you so much. Thank you so much. Thank you so much, everybody. Welcome, 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 welcome to the day 7. 7 दिन हो गए हमको. रोज हम मिल रहे हैं रात को 10 बजे, है ना? जिस टाइम पे लोग सो जाते हैं आराम से, हम सीखने को बैठते हैं. वाव. जरा स्वतःसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जरा ऐसे ऐसे कर दो खुद को जरा. गुड, गुड, गुड. सो यू आर वेरी वेरी सीरियस अबाउट लर्निंग, ओके? सो ये दिखा रहा है कि आप सीरियस हो आप सीखने के बारे में, है ना? बिकॉज यू रियली वांट समथिंग टू बी चेंज in your life. You are finding something, okay, with very very serious attitude. So it is showing that you are here. पहिल्या दिवशी तुम्हाला आठवते किती लोक होते? 450. दुसऱ्या दिवशी किती होते? 425च्या आसपास. तिसऱ्या दिवशी किती होते? मला सगळे नंबर माहित आहे, ओके? आज देखो कितने हैं. 28 दिन को देखना कितने रहेंगे. आणि हेच इटसेल्फ उत्तर आहे तुमच्या प्रश्नाचं. हेच इटसेल्फ उत्तर आहे तुमच्या प्रश्नाचं. मग लोक मला येऊन विचारतात की सर, मेरी जिंदगी क्यों नहीं बदलती? भैया तू 28 दिन तो एक जगह पे रुक नहीं सकता, तो क्या जिंदगी बदलेंगी तेरी? ओके. सो कमिटमेंट कमी आहे, आणि ते कमिटमेंट कमी असल्यामुळे लाईफ चेंज होत नाही. त्याला वेळ लागतो. मग फिर जो चीज आप 6 महीने में या 8 महीने में कर सकते थे, उसको अचीव करते करते आपको 6 साल या 10 साल लग जाते हैं, और कभी कभी पूरी जिंदगी लग जाती. पूर्ण आयुष्य जाते तरीही एक स्वप्न पूर्ण नाही करता येत. त्याचं कारण पैसा नसतो. त्याचं कारण टॅलेंट नसते. त्याचं कारण तुम्ही किती हुशार आहात, तुमच्याकडे किती शक्ती आहे ते सुद्धा नसते. त्याचं कारण फक्त एकच असते, आणि ते म्हणजे जिद्द, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन. हे जेव्हा नसते तेव्हा ते होत नाही. काय म्हणता? ऍग्री करता तुम्ही? टाईप AG इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. डू यू ऍग्री विथ मी? टाइप AG in the chat box. Do you agree? And if you agree, so you should also agree this thing कि भैया लोगों का जाने दो, लेकिन मुझे ये नहीं करना है मेरे लाइफ में. If I want to go ahead, if I want to achieve something, if I want to, change something in my life, then I have to take some actions. लिहून घ्या डायरीमध्ये. ऍक्शन्स घेणं फार गरजेचं आहे. एक वाक्य ऐकलं असेल तुम्ही, एक टायटल होतं एका सिरियलचं, मुंगेरी लाल के हसीन सपने, है ना? सो मुंगेरी लाल के हसीन सपने हर कोई देखता है. हा, बड़ा घर, वाह 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 वाह, बहुत पैसा, अरे वाह वाह वाह, 500 लोग मेरे बैच में बैठे, वाह वाह वाह, मजा आ गया. अरे भैया, उसके लिए कुछ करना पड़ता है, ठीक है? कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता, कुछ करना पड़ता है. सो दॅट चेंज, दॅट वन थिंग, है ना? हजार कारणं असतील. मला बरेच लोक सांगतात की सर असं आहे, सर तसं आहे, सर मुलाची स्कूल आहे, सर ढमका आहे, सर आमच्या घरी लग्न आहे, सर हेच आहे, सर माझी तब्येतच, माझ्याच्यानं बसणंच होत नाही. मी म्हणतो 100 कारणं हे नका सांगू की का होत नाही. फक्त एक कारण सांगा की का करायचं आहे. झालं, दॅट्स ऑल. यू डोंट नीड सागर गारवे टू चेंज युअर लाईफ, और यू डोंट नीड एनीबडी टू चेंज युअर लाईफ. यू योर सेल्फ कैन चेंज योर लाइफ. बट उसके लिए हमें क्या करना पड़ेगा? उस मोमेंटम में आना पड़ेगा. एंड दैट इज व्हाट वी आर लर्निंग इन दिस 28 days. आई एम ट्राइंग टू पुट माई ऑल द एफर्ट्स. इन 28 दिनों में मैं मेरी पूरी ताकत लगा दूंगा वो सारी चीजें करने के लिए, जितनी भी मैं लगा सकता हूँ, ठीक है जी? बाकी महादेव की इच्छा, महादेव जो चाहेंगे फिर वही होगा फिर, ठीक है जी? चलो शुरुआत करते हैं. नमो पार्वती पते, हर हर महादेव. माझ्यामधील परमात्मा तुमच्यामधील परमात्म्याला नमस्कार करतो.
आणि इथून आपण आता आजच्या क्लासची सुरुवात करूया. आजचा जो क्लास आहे त्याचा जो विषय आहे तो काय आहे? नकारात्मकता. नकारात्मकता थांबवण्याची किंवा त्या नकारात्मकतेला सोडण्याची जादू, ते आपण शिकणार आहोत. आपण 28 दिवस काय शिकत आहोत? तर सगळ्यात पहिले आपण 28 दिवस शिकणार आहोत जादू शिकणार आहोत. आपण काय शिकणार आहोत? जादू. सो ही जादू आपल्या जीवनात कसं काम करते? ही जादू आपल्या जीवनात कसं काम करते? मग ती जादूचं नाव काय आहे? कृतज्ञतेची जादू, म्हणजे थँक्यू म्हणण्याची, धन्यवाद म्हणण्याची जादू आपण शिकत आहोत. तर त्यातला जो आजचा आपला विषय आहे तो विषय काय आहे? नकारात्मकता जे काही आहे, नकारात्मक विचार जे काही येतात त्याला नाकारण्याची जादू, त्याला थांबवण्याची जादू. आता इथे एक फार अमेझिंग गोष्ट आहे बरं का, लक्षात घ्या. पहिली गोष्ट मला सांगा, तुमच्याकडे आसपास, तुमच्या घरात असं आसपास रबर आहे का? रबर जे आपण असं हातात बांधू शकतो, रबर असते ना एखादं. माझ्याकडे रबर नाही आहे, पण रबर सारखं एक गोष्ट आहे. हे बघा, आता हे ब्रेसलेट आहे समजा, याला मी असं ओढू शकतो ना. तर असं रबर आहे का तुमच्याकडे? असेल तर जरा घेऊन घ्या, असेल तर ते रबर ठेवा तुमच्या जवळ. एक ऍक्टिव्हिटी देणार आहे मी तुम्हाला आज, ठीक आहे? आणि दोघं जण जर असतील तर त्यांनी एकमेकांचं रबर ओढायचं, ठीक आहे? ठीक आहे, थोड्या वेळाने सांगतो काय करायचं आपल्याला रबर सोबत. माझा आवाज क्लिअर आहे सर्वांना? इज माय वॉइस क्लिअर अमित? ओके, थँक्यू जी. चलो आगे बढ़े. सो नकारात्मकता नाकारण्याची जादू हा आजचा विषय आहे. से नो टू निगेटिव्हिटी. से नो टू निगेटिव्ह थिंग्स. मग आता गंमत अशी आहे की आपण कितीही प्रयत्न केला तरी निगेटिव्ह गोष्टींना, निगेटिव्ह लोकांना, निगेटिव्ह घटनांना आपण पूर्णपणे गायब करू शकतो का? तर आन्सर आहे नो. त्याचा आन्सर एकदम प्रॅक्टिकल आन्सर आहे नो. 100% गायब होऊ शकते का नकारात्मकता? नाही. मग आता काही लोक मला बघून म्हणतील की वा सर, तुम्ही तर काय पॉझिटिव्ह असता सर. किंवा एखाद्या व्यक्तीला बघून तुम्ही म्हणाल की सर हा व्यक्ती काय पॉझिटिव्ह आहे, सर मोदी काय पॉझिटिव्ह आहे, राईट? पण आपल्याला माहित आहे का की प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक तरी फेज असतो जिथं तो निगेटिव्ह होतो, जिथं त्याला नकारात्मकता येते. फक्त मुद्दा हा आहे की जे हुशार लोक आहेत, मोठे लोक आहेत, सक्सेसफुल लोक आहेत, त्यांना माहीत असते की त्या निगेटिव्हिटी सोबत कसं खेळायचं. आणि आपल्याला माहीत नसते की त्या निगेटिव्ह सोबत कसं खेळायचं. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात डील करणे, की कसं डील करायचं त्याच्यासोबत. जर का ते डील करणं आपण आज शिकलो, तर आयुष्यात कितीही मोठी निगेटिव्हिटी आली तरी आपण हसून, म्हणजे हसून त्या गोष्टीचं स्वागत करू. आपण रडणार नाही, आपण हसून स्वागत करू त्या गोष्टीचं. आणि तेच आपण आज शिकणार आहोत. सो या 28 दिवसामध्ये माझा प्रयत्न असेल की तुम्हाला अशा अशा काही गोष्टी मी शिकवेल ज्या तुम्हाला आयुष्य अजून चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी काय करतील? मदत करतील. थ्री इडियट्स मूवी तुम्ही पाहिलाच असेल, मला असं आशा आहे. त्या मूवीमध्ये नाही का, त्या दोघांचे तिघांचे भांडणं चालू असतात आणि ते दोघं तिघं मित्र असतात. त्या ठिकाणी एक मित्र काय म्हणतो, अरे नथिंग इज इम्पॉसिबल यार, नथिंग इज इम्पॉसिबल. मग तो काय करतो, टूथब्रश जे पेस्ट असते, टूथपेस्ट, ती पूर्ण बाहेर काढतो, त्याच्या हातावर टाकतो आणि म्हणतो आता हे भरून दाखव, याच्यात नथिंग इज इम्पॉसिबल आहे ना, हे भरून दाखव. सो सांगायचा मुद्दा असा आहे की आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी, नकारात्मक क्षण, नकारात्मक घटना, नकारात्मक व्यक्ती हे येणारच आहेत. पण आपल्याला जर त्याच्यासोबत डील करता आलं तर किती चांगलं होईल. आता ते डील कसं करायचं हा आहे आपला आजचा विषय. तर से नो टू निगेटिव्हिटी. सो निगेटिव्हिटीला आपण थांबवू शकतो का? नाही. पण मग त्यासोबत काम कसं करायचं? तर आता पेन घ्या, डायरी घ्या, पटकन पेन आणि डायरी घ्या. आणि तुम्हाला असं काय वाटते की माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट नकारात्मक आहे, अशा 10 गोष्टी लिहा एका खाली एक. सध्या आत्तासाठी शॉर्टकटमध्ये लिहा, नंतर डिटेलमध्ये नंतर प्रॅक्टिस करा तुम्ही घरी, ठीक आहे? सो 10 गोष्टी लिहा. नंबर 1 ही गोष्ट निगेटिव्ह आहे असं मला वाटते, नंबर 2 ही वाटते, नंबर 3 ही वाटते. आणि लिहिताना जरा आजूबाजूला बघून घ्या, बघून लिहा. नाहीतर तुम्ही आजूबाजूच्याचं नाव लिहिणार, अजून काहीतरी झालं नाही पाहिजे. ओके? काही लोकांना जोक समजला नाही वाटते, ठीक आहे, काय हरकत नाही. मॅच्युअर्ड व्हावं लागेल आपल्याला ते समजण्यासाठी. देखना अपना पार्टनर वार्टनर आजू बाजू में तो नहीं है, उनका ही नाम लो सर, ये बहुत बड़ी निगेटिविटी, वो उधर बुक्के मारेंगे आपको, है ना? ऐसा मत करना भैया, ठीक है जी. सो ऐसा लिखो की सर ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी मी काढल्या पाहिजे. आता निगेटिव्हिटी काय असू शकते मी तुम्हाला उदाहरण देतो. आळशीपणा.
आळशी असणे हे निगेटिव्हिटी असू शकते. गोष्टींना पुढे ढकलणे, आज नाही सर मैं कल करूंगा, कल नहीं सर मैं परसों करूंगा, आता नाही सर मी उन्हाळ्याच्या सुट्टीत करेल. अरे अशा किती उन्हाळ्याच्या सुट्ट्या गेल्या बाबा, काय केलं हे विचारा आधी स्वतःला. सर अभी नहीं, अभी तो बहुत टाइम है सर, है ना. एक एक ऍक्टर आहे मराठीमध्ये, तुम्ही लिहित राहा आणि कान इकडे ठेवा माझ्याकडे. मराठीमधली एक ऍक्टर आहे, तिचं नाव तर काही घेत नाही मी आता, पण माझे जे जुने लोक आहे त्यांना माहित असेल. मी एका माझ्या पेड बॅचमध्ये सांगतो मी आता, हे व्हिडिओ जे आहे ते युट्यूबला जातात, त्यामुळे मी कोणाचं नाव नाही घेऊ शकत. सो तिला मी म्हटलं होतं की मॅडम तुम्ही पुस्तक लिहा तुमच्या जीवनावर, तुम्ही इतके छान छान मूवीज केलेले आहे, तुम्ही एवढं चांगलं काम केलेलं आहे, तुम्ही पुस्तक लिहा. तर ती मला म्हणे की नाही सागर, अजून मला खूप काम करायचं बाकी आहे. आय एम नॉट परफेक्ट. आणि हीच चुकी करतो माणूस. माणसाला असं वाटतं की मी परफेक्टच नाही आहे. अरे भैया परफेक्ट कोई नहीं होता, कभी नहीं होता. सचिन तेंडुलकरला जाऊन विचारा किंवा लता मंगेशकरला जाऊन विचारा की ते परफेक्ट होते का. ते आता नाही आहेत, पण लता मंगेशकर नाही आहेत, पण सचिनला विचारू शकता की परफेक्ट कोणीच नसते. कर करके परफेक्ट होते हो आप. गोष्टी करून करून माणूस परफेक्ट होतो. म्हणून एक नियम लिहून घ्या, जो नियम तुम्हाला आयुष्यभर खूप मदत करणार आहे. या 28 दिवसात फार व्हॅल्युएबल गोष्टी देत आहे मी, पण ते त्याच लोकांना समजेल ज्यांना त्या गोष्टीची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. सो लिख लो एक नियम, पहले करो फिर अच्छा करो. नियम काय आहे, पहले करो फिर अच्छा करो. अपन उल्ट करतो, पहले अच्छा करने की कोशिश करते हैं, बाद में करते हैं, वो होता ही नहीं कभी. सो पहले कर दो. मला माहित आहे का 28 डेजचा क्लास कसा होणार आहे, नाही, बट हमने वो लॉन्च कर दिए, देखेंगे करेंगे. ऑलवेज बिलीव दैट समबडी इज विथ यू, अँड दॅट इज युअर गॉड, एनर्जी, वॉट एव्हर जे काही तुम्ही म्हणत असाल. सो आप जब कदम बढ़ाएंगे आगे, ओके, जब आप कदम बढ़ाएंगे तभी तो आप जिंदगी में आगे बढ़ेंगे ना. ठीक आहे की नाही, बरोबर आहे. धुकं जर का आपल्या समोर आहे आणि आपण जर म्हणू की बाबा आता कसं जाऊ पुढं, तर जसं जसं पुढं जाल आपोआप रस्ता दिसत जाईल तुम्हाला. काही लोक पहिलेच डाऊट करतात, सर मला जमेल का, सर मला रेकी शिकता येईल का, सर मी हिलिंग करू शकतो का, सर मी हे करू शकतो का. अरे बापरे. दुसरा नियम लिहून घ्या, नियम नंबर 2. 3 प्रकारचे लोक असतात. पहिला एक लिहा, एक जो म्हणतो की मला जर का 50% शुअरिटी असेल, 50%, तर मी हे काम करेन. पहिला काय म्हणतो, मला 50% शुअरिटी असेल तर मी काम करेन. लिहून घ्या. पहिला म्हणतो 50% शुअरिटी असेल तर मी हे काम करेन. तो व्यक्ती जो आहे त्याला म्हणतात सक्सेसफुल. तो व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकतो, पुढे जाऊ शकतो, कारण 50% शुअरिटीवर तो काम करतो. दुसरा लिहून घ्या, जो म्हणतो मला 10 ते 15% जर शुअरिटी असेल, किती, 10 ते 15%, तर मी हे काम करेन. कोणतंही काम जीवनातलं 10 ते 15% शुअरिटी असेल तर मी हे काम करेन. तो व्यक्ती त्याच्या समोर लिहा डॅश मारून, त्याला म्हणतात सुपर सक्सेसफुल. त्याला काय म्हणतात, सुपर सक्सेसफुल. तो लवकर जास्त यशस्वी होईल, कारण तो रिस्क घेत आहे जास्त. कारण 85% चान्सेस आहेत की तो फेल होईल आणि 15% चान्सेस आहे की तो पास होईल, तरी तो रिस्क घेतो, तर तो सुपर सक्सेसफुल. जो ज्याला 50% माहिती आहे की मी फेल होणार आणि 50% माहिती आहे की मी पास होणार, तो सक्सेसफुल. आता तिसरा सगळ्यात खतरनाक माणूस, आणि असे माणसं आपल्या आसपास खूप पाहायला मिळतात आपल्याला. फक्त हसू नका आता सांगितल्यावर, हसली तर तुमची जबाबदारी आहे. ठीक आहे. सगळ्यात खतरनाक माणूस 3 नंबरचा, तो काय म्हणतो, सर 100% शुअरिटी असेल तर मी करेन. काय, 100% असेल तर मी करेन. आणि याला म्हणतो मी सुपर फेल्युअर. हा सुपर फेल्युअर आहे, कारण हा वाट बघतो की 100% कधी शुअरिटी येईल आणि मग मी काम करेन. सर 100% पैसे कमवणार का मग मी, सर मी 100%, अरे बाबा गॅरंटी आहे का सर. अरे तुझी गॅरंटी आहे का तू राहशील म्हणून, तुझी गॅरंटी आहे, तुझी जर असेल तर मी पण गॅरंटी देतो. सो जो इंसान गॅरंटी पे काम करता है ना भैया, उसका कुछ नहीं हो सकता. हे 3 गोष्टी पण लक्षात ठेवा. चला 10 गोष्टी लिहिल्या ज्या नकारात्मक गोष्टी आहे. आता पुढची एक्सरसाइज काय आहे तुमच्यासाठी, त्या 10 गोष्टींना शांततेने बघा आणि हे बघा की त्या गोष्टी, आता त्या गोष्टींना नकारात्मक आहेत त्या गोष्टी, पण त्या नकारात्मक गोष्टीमध्ये काय पॉझिटिव्ह गोष्ट आहे ते बघा.
ते बघण्याचा जरा प्रयत्न करा. मी एक उदाहरण देतो तुम्हाला समजण्यासाठी. समजा एक मुलगा आहे आणि एक त्याचे वडील आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, मी उदाहरण देत आहे. तुम्ही कान ठेवा फक्त इकडे, पेन तुमचा चालू राहिला तरी चालते. समजा एक मुलगा आहे आणि त्याचे वडील आहे, आणि तो मुलाला अशी खंत आहे किंवा मुलाला अशी निगेटिव्हिटी वाटते की माझं वडिलाचं आणि माझं पटत नाही. मी काहीतरी बोलतो आणि ते वडील काहीतरी बोलतात, किंवा त्या वडिलांनाही अशी खंत आहे की माझं आणि माझ्या मुलाचं पटत नाही. आता या नकारात्मक गोष्टीत पॉझिटिव्ह गोष्ट काय करू शकतो तो माणूस? तो हे करू शकतो की जेव्हा माझा मुलगा लहान होता तेव्हा माझा किती ऐकायचा बरं, ह्या पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार करू शकतो. त्याच्यासाठी तो थँक्यू म्हणू शकतो. दुसरी गोष्ट की ठीक आहे, तो आता ऐकत नाही कारण त्याला त्याचं मत बनवण्याची काय आलेली आहे, अक्कल आलेली आहे. आणि ती अक्कल त्याला आलीच पाहिजे होती ना, ही चांगली गोष्ट आहे. एका वडिलाच्या हिशोबाने पाहिलं तर त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणू शकता. बरोबर आहे? ओके. जेव्हा तो मुलगा कॉन्फिडंटपणे, आत्मविश्वासाने त्याच्या वडिलांना काही उत्तरं देतो किंवा काही आन्सर देतो, तेव्हा त्यांना आनंद व्हायला पाहिजे की भैया मेरा बच्चा बहुत हुशार हो चुका है, त्याच्यासाठी तो थँक्यू म्हणू शकतो. तर जे नकारात्मक गोष्टी तुम्ही लिहिलेल्या आहेत 10, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, त्या 10 गोष्टीत एक एक गोष्ट अशी काय आहे जे पॉझिटिव्ह आहे ते लिहा त्याच्या बाजूला. उदाहरणार्थ अजून मी सांगत राहील तुम्हाला काहीतरी. ठीक आहे, की एखादा व्यक्ती म्हणतो की सर माझ्याकडे जॉब नाही आहे. ओके, मी रिकामा आहे, माझ्याकडे जॉब नाही आहे. तर याच्यात चांगली गोष्ट काय आहे? माझ्या सगळ्या मित्रांकडे जॉब आहे सर, पण मला जॉबच नाही सर, मी घरी बसलो आहे. चांगली गोष्ट हे आहे की तू आता कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकत आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यासाठी थँक्यू म्हणा. सो जे आहे मेन बॉटम लाईन काय आहे? बॉटम लाईन हे आहे, एक 28 दिवसाची बॉटम लाईन. 28 दिवसाची बॉटम लाईन हे आहे की जे आहे त्या गोष्टीसाठी जेव्हा जेव्हा तुम्ही थँकफुल व्हाल, ग्रेटफुल व्हाल, थँक्यू म्हणाल, धन्यवाद द्याल, तेव्हा तेव्हा ती गोष्ट अधिक जास्त तुमच्याकडे वाढणार आहे, अधिक जास्त अट्रॅक्ट होणार आहे. ओके. सो जो है उसको थँक्यू बोलू. तर तो काय म्हणू शकतो की आज मी माझ्या परिवाराला जास्त वेळ देऊ शकतो कारण तेवढा वेळ माझ्याकडे आहे. ओके. जर का मी जॉबमध्ये असतो तर कदाचित एवढा वेळ मला मिळाला नसतो. ओके. तो अजून काय म्हणू शकतो की मी बरेच दिवस जॉब केला आणि त्या जॉब करण्याचा अनुभव माझ्याकडे आहे, तर त्या अनुभवाच्या बेसिसवर मला कधी ना कधी जॉब मिळणारच आहे. आणि मी आयुष्यात पहिल्यांदाच बेरोजगार झालो. आतापर्यंत तर मी काम करायचो, पण आता पहिल्यांदाच बेरोजगार झालो. तर ही सुद्धा एक पॉझिटिव्हच गोष्ट आहे. अभी तक तो नहीं हुआ. सो हर एक चीज के कुछ ना कुछ पॉझिटिव्ह अँगल्स आहे की नाही? किती लोकांना समजलं की प्रत्येक गोष्ट जी आपल्या आयुष्यात चालू आहे त्याचे काहीतरी पॉझिटिव्ह अँगल्स असतात. एक वेळ होती आजच्या 3 ते 4 वर्ष आधीची, मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करतो तुमच्याशी. ओके. एक वेळ होती 3 ते 4 वर्ष आधीची, मी जे काही बिझनेसेस करायचो किंवा जो काही बिझनेसेस माझे जे काही होते ते सगळे बिझनेस ठप्प झाले होते आणि काही बिझनेस लॉसमध्ये सुरू होते. काही बिझनेसमध्ये आम्ही महिन्याला ₹1,00,000 ₹1.5 लाख लॉस करत होतो आणि काही बिझनेस हे ठप्प झाले होते, त्याच्यात काहीच होत नव्हतं. पण ते एक सिग्नल होतं की आम्ही काहीतरी नवीन चालू केलं पाहिजे. ते एक सिग्नल होतं की आम्ही काहीतरी नवीन प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यावेळेस स्पिरिच्युअलिटी या निशमध्ये आम्ही काम करायला चालू केलं. त्यावेळी मी स्पिरिच्युअलिटीवर खूप जास्त काम केलं. मी स्पिरिच्युअलिटी समजलो आणि त्यानंतर मी त्याच्यावर काम चालू केलं. मग जी गोष्ट झाली, जे 3-4 महिने जे खराब होते, जे लॉस होते, जो पिरियड होता एक, ते चांगले होते की वाईट होते? चांगले होते. ओके. सो अगर लाइफ में, सुन लो मेरी बात ध्यान से, बड़े ध्यान से सुनना, कान को इधर करो मेरे तरफ. लाईफ में अगर कोई भी सिच्युएशन चल रही है, आयुष्यात जर का कोणतीही सिच्युएशन चालू असेल आता, कोणतीही म्हणजे कोणतीही, मग ते रिलेशनच्या बाबतीत असेल, हेल्थच्या बाबतीत असेल, पर्सनल लाईफच्या बाबतीत असेल, करिअरच्या बाबतीत, कोणतीही सिच्युएशन जर का असेल, तर हा विचार करा की व्हॉट इज पॉझिटिव्ह इन दॅट. मी गंमत गंमत मध्ये असं म्हणतो, म्हणजे कट कट कट, मी तसं हे नाही करत, अफर्मेशन नाही करत, फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. मी गंमत गंमत मध्ये असं म्हणतो की एखाद्या व्यक्तीचा जर का ऍक्सिडेंट झाला आणि तो जर का हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असला, तर त्याला काय वाटेल? जनरल माणसाला त्याला दुःख वाटेल की यार आता मला 1 महिना ऍडमिट राहायचं आहे, 15 दिवस ऍडमिट राहायचं आहे, माझे सगळे कामं थांबले, आता मी कसं करू, वगैरे वगैरे.
पण त्याच ठिकाणी एक ग्रोथ माइंडेड माणूस किंवा एक ग्रॅटिट्यूड जो शिकलेला आहे तो माणूस काय विचार करेल, तो म्हणेल की चला इतक्या दिवसानंतर 15 दिवसाचा ब्रेक मिळाला, नहीं तो रोज भागदौड़ चालू है। अभी आराम से बैठूंगा हॉस्पिटल में, मस्त घर वाले मेरी सेवा करेंगे, मैं मस्त किताब पढ़ूंगा और ऑर्डर दूंगा, ए पानी दे रे, ए हे, मस्त एंजॉय करेगा वो। सो सोचने का तरीका उसने बदल दिया, तर ऑटोमॅटिकली त्याचे आयुष्य बदललं। सिंपल आहे। यू अंडरस्टँड? क्लिअर? ओके। सो सांगायचा मुद्दा की आयुष्यात जे काही होते त्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये काय असते, काहीतरी पॉझिटिव्ह असते। तर ते पॉझिटिव्ह आपल्याला फक्त काय करावं लागेल, शोधावं लागेल। आणि ते शोधल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, आपल्याला असं लिहावं लागेल की जरी ही सिच्युएशन माझ्या आयुष्यात आहे आणि ही नकारात्मक सिच्युएशन आहे, पण त्याच्या पुढचं वाक्य लिहायचं, पण त्या सिच्युएशन मध्ये ही गोष्ट चांगली आहे। सो आज काय करायचं आपल्याला, होमवर्क काय आपला आज, आज आपलं होमवर्क हे आहे की आपल्याला शांत बसायचं, वही पेन घ्यायचं आज किंवा उद्या सकाळी, आणि 10 गोष्टी एका खाली एक लिहायच्या की ज्या आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यातून परमनंटली काढून टाकायच्या, नकारात्मक गोष्टी आहे, तर ती गोष्ट लिहायची आणि त्याच्या पुढे एक वाक्य लिहायचं पण, त्याच्या पुढे लिहायचं पण, आणि त्या गोष्टीत काय पॉझिटिव्ह आहे ते लिहायचं। ओके। उदाहरणार्थ मी आणि माझे वडील, उदाहरणार्थ मी आणि माझे वडील जास्त बोलत नाही, आमचं एकमेकांशी पटत नाही, पण मला 100% खात्री आहे की माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करतात। आता काय केलं तुम्ही, नकारात्मक सेंटेन्सला पॉझिटिव्ह बनवलं इन युअर माइंड, आणि तुम्ही कृतज्ञता दाखवली, थँक्यू म्हटलं तुम्ही की पण मला 100% माहित आहे की माझे वडील मला खूप प्रेम करतात आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या प्रेमासाठी मी त्यांना काय म्हणतो, थँक्यू म्हणतो। ठीक आहे जी, क्लिअर? हे आहे तुमचं छोटं मोठं होमवर्क। ठीक आहे। सो आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतील की ज्या सोडाव्याशा वाटत असतील तुम्हाला परमनंटली, त्या सगळ्या गोष्टी, ते सगळे प्रसंग, त्याची निवड करा। मग अशा काही जुन्या घटना घडलेल्या असतील, काही जुन्या गोष्टी झालेल्या असतील, त्या सगळ्या शोधा, त्या लिहा, आणि त्या लिहिल्यावर त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करा। ठीक आहे जी, जमेल? सोपं आहे। आणि रोज शेवटी काय करायचं आहे, आपला दगड आपल्या हातात घ्यायचा आहे, जादूचा दगड, आणि त्याला हातामध्ये ठेवून संपूर्ण दिवसामधील सगळ्यात चांगला प्रसंग आठवायचा आहे आणि त्या प्रसंगाला थँक्यू म्हणायचं आहे 3 वेळा, आणि नंतर तो दगड आपल्या जिथे आपण झोपतो, जिथे आपण बसतो त्या ठिकाणी बाजूला ठेवून आपल्याला झोपून जायचं आहे। रोज 10 गोष्टी अशा लिहायच्या आहेत ज्या 10 गोष्टीसाठी तुम्ही ईश्वराला या ब्रह्मांडाला थँक्यू म्हणता। हे ऍक्टिव्हिटी रोज 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 करायच्या। करता येत नसतील, लिहिता येत नसतील, तर कमीत कमी बसल्या बसल्या माइंडमध्ये तरी आठवायच्या। ठीक आहे, एवढं तरी केलं पाहिजे तुम्ही। ठीक आहे जी, ओके। आता मी तुम्हाला सांगितलं होतं एक रबर घ्या, रबर घेतलं तुम्ही, रबर सर्वांनी, काय करायचं त्या रबरचं सांगतो मी तुम्हाला। ते रबर आपल्या डाव्या हातामध्ये घालायचं फक्त एकच दिवस, उद्याचा दिवस। ठीक आहे, आपल्या डाव्या हातामध्ये घालायचं। ये मेरा खुद का एक्सपेरिमेंट आहे ना, हे पुस्तकात नाही आहे। ठीक आहे, ते डाव्या हातामध्ये घालायचं आणि उद्या सकाळपासून चालू करायचं, हे आजपासून नाही। उद्या सकाळी तुम्ही उठले, एक दिवसासाठी फक्त उद्याचा दिवस, उद्याची तारीख आहे 27 एप्रिल 2026। ठीक आहे, 27 एप्रिल रोजी सकाळी जेव्हा कधी तुम्ही उठाल तेव्हा तुमचा टाइम स्टार्ट होईल। ओके, मॅनेजर तुमच्या सोबत आहेच कालपासून, माहित आहे ना तुम्हाला, इनविजिबल मॅनेजर। सो सकाळी 6 वाजता 8 वाजता जेव्हाही तुम्ही उठता, तेव्हा उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा जेव्हा निगेटिव्ह थॉट येईल, तुम्हाला असं वाटलं की निगेटिव्ह थॉट आला तुमच्या डोक्यात, तेव्हा ते रबर असं पकडायचं, असं ओढायचं, तुटलं नाही पाहिजे, फक्त असं ओढायचं आणि पटकन सोडायचं। ठीक है, सो यानी क्या होईल, यू क्रिएट अ पेन इन योर बॉडी, और जैसे ही पेन क्रिएट करेंगे वो मैसेज जाएगा आपके सबकॉन्शियस को कि हा विचार नहीं आला पाहिजे डबल, नाही तर फटका बसेल। यू अंडरस्टँड? कशी टेक्निक आहे, चांगली आहे। सो जसा निगेटिव्ह विचार येईल ते रबर ओढायचं, पटकन मारायचं, आणि तेव्हा तुमच्या माइंडला मेसेज काय जाईल की निगेटिव्ह विचार आया की फटका बैठेगा मेरे को। सो तुमचा माइंड प्रयत्न करेल दिवसभरात तुम्हाला कमी निगेटिव्ह विचार देण्याची। सो हे फक्त उद्याचे दिवस करायचं।
ओके, बाकी त्याच्यानंतर तुम्हाला करायचं है, तुमची चॉइस है, तुमची रिस्क है, सगळं काही तुमचं आहे. ठीक आहे. तो मैं सिर्फ कल के लिए बता रहा हूं आपको. सो प्रयत्न करायचा उद्याच्या दिवशी एकही निगेटिव्ह वाक्य आपल्या डोक्यात आलं नाही पाहिजे. आणि आलं, समजा आलं, काही हरकत नाही, आलं तर येऊ द्या, त्याला कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट करायचं? असं म्हणायचं, पण त्याच्या पुढे म्हणायचं पण. आता समजा एखादं वाक्य आलं की माझी गाडी ही फारच खराब आहे, मला नेहमी नेहमी त्रास देते. आता हे निगेटिव्ह गोष्ट आहे, निगेटिव्ह वाक्य आलं माझ्या मनात. पण मी पुढे म्हणेन, पण आतापर्यंत माझी जी काही महत्वाची कामं होती, ती कामं करण्यासाठी त्या गाडीनेच मला हेल्प केली आहे, तिनेच मला मदत केली आहे, त्याबद्दल मी तिचा आभारी आहे. ओके. सो असं आपण त्याला काय करू शकतो, चेंज करू शकतो प्रत्येक वाक्याला. ठीक आहे जी, क्लियर जी, गुड. नाव, ठीक आहे जी, क्लियर. ओके. सो आता काहीतरी मला तुम्हाला महत्वाचं सांगायचं आहे. उद्या तारीख आहे 27 आणि 27 एप्रिलला आपला एक नवीन कोर्स चालू होतोय, जो की या कोर्सचा भाग नाही आहे. तो संध्याकाळी 8 ते 9 या वेळेत असेल. त्याला आम्ही म्हणतो शिवशक्ती रेकी, ज्यामध्ये आम्ही हिलिंग शिकवतो. हिलिंग, की तुम्ही स्वतःला आणि इतरांना कसं हील करू शकता. जीवनातले जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतात, स्ट्रेस, अँझायटी, पैसा, करिअर, रिलेशनशिप, या प्रॉब्लेम्सवर तुम्ही कसं काम करू शकता. किती लोकांनी रेकीचं नाव ऐकलेलं आहे? त्यांनी जरा मी टाईप करा चॅटबॉक्समध्ये. किती लोकांनी रेकीचं नाव ऐकलेलं आहे? किती लोकांनी शिवशक्तीचं नाव ऐकलेलं आहे? ज्यांनी माझा कोर्स केलेला आहे मी त्यांना नाही विचारत आहे, बाकी नवीन लोकांना. ठीक आहे. ओके. सो तो कोर्स चालू होत आहे उद्यापासून. जर का तुम्ही इच्छुक असाल त्या कोर्ससाठी, तर आज तुम्हाला फोन आला असेल. आणि ज्यांना फोन आला नसेल, असं होऊ नाही शकत की तुम्हाला फोन नसेल आला, तुम्हाला फोन आला असेल, तुम्ही रिसीव्ह केला नसेल. ठीक आहे. तर उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत तुम्ही तुमची ऍडमिशन करू शकता. आणि त्याची जी ऍडमिशन फीज आहे, या ग्रुपसाठी मी स्पेशल ऍडमिशन फीज देत आहे. ओके. किती लोकांना ऐकायची आहे ते टाईप मी इन द चॅट बॉक्स. प्रेम सागर सर व्हॉट्सअप करा या नंबरवर. प्रेम सागर सर म्हणतात मला नाही आला. आत्ताच्या आत्ता व्हॉट्सअप करा 70 20 10 89 25 या नंबरवर. आत्ताच करा. ओके. सो हा जो कोर्स आहे, हा तुम्हाला, आता हे जे तुम्ही 28 दिवस तर शिकतच आहात, पण याच्यामध्ये ऍडिशन करण्यासाठी हेल्प करेल तो कोर्स. आणि काही लोकांनी हाही प्रश्न विचारला की सर तो कोर्स केला तर मग हा बंद होईल का? नाही, हा 28 दिवस अविरत चालू राहणार आहे. मी काय बोललो त्या दिवशी, भूकंप आला तरी हा कोर्स चालू राहील, टेन्शन घेऊ नका तुम्ही. आपण मोबाईलवरून घेऊ, आपण ऑडिओवर घेऊ, जसा घ्यायचा तसा घेऊ, पण हा कोर्स 28 दिवस चालू ठेवणार आहे आपण. आणि याचे काहीही चार्जेस नाही आहेत, हा फ्री ऑफ कॉस्ट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचं नॉलेज वाढवायचं असेल, तुम्हाला अर्निंग करायचं असेल, तुम्हाला इतरांना हेल्प करायची असेल, तर त्यासाठी शिवशक्ती रेकीचा लेवल 2 आणि लेवल 3 चा डिप्लोमा कोर्स आहे. तो 14 दिवसाचा असेल. आणि त्या 14 दिवसामध्ये तुम्हाला काही सिम्बॉल शिकवल्या जातील, हिलिंग कसं करायचं आहे स्वतःला आणि इतरांना ते शिकवलं जाईल. ओके. आणि अजून काही ॲडिशनल गोष्टी शिकवल्या जातील, की निगेटिव्हिटी कशी काढायची घरातली, ऑरा कसा क्लीन करायचा आहे, अशा भरपूर गोष्टी. आणि काही सिम्बॉल शिकवल्या जातील. तर त्या कोर्स जो आहे त्याच्यासाठी मी एक स्पेशल प्राइस देणार आहे तुम्हाला आज. आणि त्या स्पेशल प्राइजमध्ये 1,40,000चे बोनस सुद्धा मी तुम्हाला ऍड करून देत आहे. पण ही स्पेशल प्राइस तुम्हाला व्हॅलिड असेल फक्त उद्या 12 पर्यंत. कारण की उद्या संध्याकाळी तर तो कोर्स चालू होणार आहे. आणि ज्या लोकांना अशी इच्छा आहे की सर मला या कोर्समध्ये यायचं आहे, पहिले मला सांगा किती लोकांना इच्छा आहे. टाईप आय फॉर इफ यू आर इंटरेस्टेड. ओके. ज्या जुन्या लोकांनी केलेला आहे कोर्स त्यांना आपण 1-2 लोकांना विचारू की कसा वाटला तुम्हाला. ओके. संजय सर आहे, अमित सर आहे, यांनी कोर्स केलेला आहे, तर यांना आपण विचारू की त्यांना कसा वाटला. पहिले आपण अमितला विचारू. अमित, तुम्ही जो कोर्स केला लेवल 2 लेवल 3 रेकी शिकले तुम्ही, तर तुम्हाला तो कसा वाटला? कमी शब्दात आणि सर्वांना समजेल असं सांगा. थँक्यू सर. थँक्यू जी. रेकी शिकण्याचा असा काही विचार नव्हता माझा, पण मी सरांची ऍड इन्स्टाला बघितली होती आणि मी सहजच सरांचा फ्री क्लास जॉईन केला. आणि तेव्हा मला कळालं की रेकी म्हणजे काय आहे. आणि मग तिथनं पुढचा प्रवास सुरू झाला. तर रेकी म्हणजे जी एनर्जी आहे, आपण देव भगवान जे काही मानतो, तर ती एनर्जी आपल्याला कशी मदत करत असते
आणि त्याला आपण कसं आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी, आपल्या परिवारासाठी आणि सगळ्यांसाठी उपयोग करून घेऊ शकतो ते मला शिकायला मिळालं. आणि कोर्स खूपच छान होता. याचा आपल्याला स्वतःच्या आणि इतरांच्या प्रगतीसाठी, इम्प्रुव्हमेंटसाठी खूप फायदा होतो. आपल्या मनातल्या भीती, जे काही आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी असते, भीती असते, कुठल्याही गोष्टीची असू देत, पैशाची असू देत, कुठल्याही गोष्टीची असू देत, ती सगळी कशी काढायची आणि त्यातनं कसं बाहेर पडायचं आणि कसं सुखी समृद्ध जीवन जगायचं, हे या कोर्समधनं आपल्याला कळायला लागतं आणि ते आपल्या हळूहळू आयुष्यात आपण उतरवायला शिकतो. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. अमित जे आहेत, थँक्यू सर. अमित सध्या एका मोठ्या मोठ्या बँकेमध्ये काम करतात, जे भारतातली सर्वात मोठी बँक आहे. आणि अमितने आमच्यासोबत ग्रँड मास्टर पर्यंतचे कोर्स केलेले आहेत. थँक्यू सो मच अमित. आपण संजना मॅडमला एकदा ऐकू शॉर्टकटमध्ये, की संजना मॅडम तुमचा काय एक्सपिरियन्स होता कोर्स केल्यानंतरचा, आणि यांनी बाकी इथे जे लोक आहेत त्यांनी तो कोर्स का करावा हे कमी शब्दात त्यांना तुम्ही सांगा. 2 मिनिटात सांगतो फीज वगैरे सगळं, ठीक आहे? 2 मिनिटं थांबा. हा संजना मॅडम. तर मी हा कोर्स तुम्हाला युट्यूबवर बघून जॉईन केला होता. युट्यूबवर पाहून. हॅलो. ओके ओके. हॅलो हा येत आहे, आवाज येत आहे तुमचा. सर, ऐकू येत आहे? हो, येस येस, येत आहे तुमचा आवाज. कॅमेरा बंद करून बोला म्हणजे आवाज क्लिअर हॅलो येईल. सर, ऐकू येत आहे? येस येस येस, येत आहे आवाज. आणि आज मी वास्तू कन्सल्टंट म्हणून काम करते, पण आता मला रेकी शिकल्यानंतर त्याचा एवढा खूप छान फायदा झालाय की मी कॅन्सर पेशंट्स वर सुद्धा मी हिलिंग करते. ओके. त्यांना त्याचा चांगला फायदा होतोय. पण तुमचे जे फ्री कोर्सेस आहेत त्याचा खूप जास्त फायदा होतोय सर आता थँक्यू मला. थँक्यू. सकाळचा जो 6ची 7:30 आपली बॅच आहे ती, आणि आत्ताचं जे सेशन चालू आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडून खूप काही शिकलोय आम्ही. आणि थँक्यू हे पॉसिबल नाही कुठल्याच गुरुकडून आजपर्यंत मला मिळालेलं नाही, जे तुमच्याकडून शिकता आलं मला. थँक्यू खूप थँक्यू थँक्यू. सुंदर शिकवलेत तुम्ही. तर मी असं प्रत्येकाला विनंती करेन की असे गुरु मिळायला खूप भाग्य लागतं. ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी त्यांनी सरांना जॉईन करा आणि त्यांच्या पुढच्या कोर्सेसचं नॉलेज घ्या त्यांच्याकडनं, कारण खूप काही दिलंय सरांनी आजपर्यंत आम्हाला. आणि फक्त 4 महिन्यातच मी घेतलंय त्यांच्याकडनं. मी काही जास्त दिवस नाही जॉईन झाले, पण खूप वर्षापासूनची जी इच्छा आहे ती पूर्ण करायला मला सरांनी मदत केली आहे. त्यामुळे मी सरांचे खूप खूप थँक्यू म्हणते. थँक्यू थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ओके, सो बरेच लोक आहेत इथे ज्यांनी रेकीचा आमच्यासोबत कोर्स केलेला आहे. प्रत्येकाचे एक्सपिरियन्स आपण ऐकत बसलो तर आपल्याला 11 वाजतील. तर मी शॉर्टकटमध्ये सांगून देतो तुम्हाला, इफ यू आर इंटरेस्टेड टू डू दिस कोर्स, याची एक स्पेशल ऑफर फीज मी तुम्हाला देणार आहे. ती आहे फक्त आणि फक्त 4,999 रुपये. त्यामध्ये हा 14 दिवसाचा कोर्स एकदा तुम्ही करू शकाल. आणि या कोर्समध्ये तुम्हाला हे काही बेनिफिट्स मिळणार आहेत. म्हणजे हे 1,42,000चे बोनसेस आमच्याकडून आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत. ज्याच्यामध्ये न्यूमरोलॉजीचा बेसिक कोर्स आहे, ज्याच्यामध्ये 6 दिवसाचं मेडिटेशन आहे, ज्याच्यामध्ये लॉ ऑफ कर्माचा कोर्स आहे, मॅनिफेस्टेशन डायरीचा कोर्स आहे, मनी अफर्मेशनचा एक ऑडिओ आहे, प्रॅक्टिस बॅचेस आमच्या होत राहतात प्रत्येक महिन्याला, त्याचा ॲक्सेस आहे. सत्संग केला असेल तुम्ही आज सकाळी सर्वांनी 10 वाजता, तो आहे. असे जे मधात इतके सारे फ्री कोर्सेस चालू असतात ते आहे. हे फ्री कोर्सेस म्हणजे काही लोकांना असं वाटतं की फ्री आहे याच्यामध्ये काही भेटणार नाही, पण आमच्या फ्री कोर्सेसमध्ये पण खूप काही भेटते लोकांना, ठीक आहे? सो हे सगळं काही तुम्हाला मिळणार आहे फक्त 4,999 रुपीजमध्ये. आणि त्याच्यामध्ये पण एक छोटीशी संधी तुम्हाला अशी आहे की तुम्ही फक्त 1,000 भरून सध्या तुमची सीट बुक करू शकता आत्ता या क्षणी, ही बॅच बंद व्हायच्या आधी, ठीक आहे? तर 1,000 रुपये भरून जर का तुम्ही सीट बुक केली तुमची, तर तुम्ही उद्यापासून क्लास जॉईन करू शकाल 8 ते 9चा, ठीक आहे? आणि त्यानंतर 1-2-3 दिवसात जसं तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही बाकीचं पेमेंट भरायचं आहे. आणि तुम्हाला पूर्ण पेमेंट किती करायचं आहे? 4,999. जनरली याची फीस किती असते? 7,999 असते, ठीक आहे? तर याच्यामध्ये मी 1,000 रुपये डिस्काउंट देतो जनरली लोकांना, पण मी आज तुम्हाला डायरेक्ट फ्लॅट डिस्काउंट देत आहे 4,999, ठीक आहे? ओके, इज दॅट क्लिअर एव्हरीबडी? ओके, सो यू कॅन बुक युअर सीट बाय पेइंग 1,000 राईट नाव. आता तुम्हाला पे करून तुमची सीट बुक करायची आहे. तुमच्या समोर QR कोड आहे आणि लिंक जे आहे ते सुद्धा तुमच्या चॅटबॉक्समध्ये येईल. कोणाला जर का क्रेडिट कार्डने पेमेंट करायचं असेल तर ते सुद्धा सुविधा आमच्याकडे आहे.
क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला फक्त व्हॉट्सअप करायचं आहे. कोणत्या नंबरला? 7020108925 ला. ठीक आहे, तिथे व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला क्रेडिट कार्डची लिंक येईल आणि त्या ठिकाणी तुम्ही बाकीचं पेमेंट तुमचं जे आहे ते करू शकता. ठीक आहे. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट याच्यामध्ये? याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या सर्वांनी, असू द्या तुमच्याकडे, जरी तुम्ही करणार नाही करणार तरी याचा स्क्रीनशॉट असू द्या. फक्त ही जी ऑफर आहे दिस इज व्हॅलिड फॉर दिस बॅच, म्हणजे जे 27 तारखेपासून चालू होत आहे. त्यानंतर त्याची फीस जास्तच असते, कधी 8,000 असते, कधी 9,000 असते. ओके, सो हे स्पेशली तुम्ही ग्रॅटिट्यूड बॅच मध्ये आहात म्हणून तुम्हाला ती फीज आम्ही देत आहोत. ठीक आहे, चला, ठीक आहे. ओके, एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट इन युअर माइंड? प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स और यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड आस्क. काही डाऊट आहे, काही प्रश्न आहे? चॅट बॉक्स ओपन आहे तुमच्यासाठी. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही दररोज जॉईन करत आहात, तुम्ही खूप जास्त सिरियस आहात, त्यासाठी खूप खूप तुमचे धन्यवाद. कारण की हे जे बॅच तुम्ही शिकत आहात 28 दिवसाची, यामध्ये सुद्धा भरपूर गोष्टी तुम्ही शिकणार आहात. पण एक मुद्दा असतो की त्याच्यानंतर प्रॅक्टिस कशी करू. बऱ्याच लोकांना प्रश्न आहेत की सर ह्याच्यासाठी काय करू, त्याच्यासाठी काय करू, त्याच्यासाठी काय करू. तर प्रत्येकाचं उत्तर देणं या बॅचमध्ये होत नाही मला शक्य, आणि तर पेड बॅचमध्ये कमी लोक असतात, तर त्या ठिकाणी वी कॅन टॉक टू यू, आम्ही तुमच्याशी बोलू शकतो, आम्ही पर्सनलाइज तुम्हाला तशी हेल्प करू शकतो. आणि ॲडमिशन संबंधात कुणाला काहीही बोलायचं असलं तर 7020108925 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, सकाळी 10 वाजतापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. कोमल, तुमचाही नंबर टाकून द्या. सो आणखी एक नंबर आहे, तो पण लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्याकडे. आणि काही कन्फ्युजन असेल तर विचारा, कारण काय कन्फ्युजन घेऊन नका जाऊ घरी. ठीक आहे. ओम जाधव, खूप सुंदर प्रश्न आहे की 8च्या क्लासमध्ये आणि 10च्या क्लासमध्ये काय फरक आहे. 10चा जो क्लास आहे ओम, हा ग्रॅटिट्यूड हा एकच विषयावर आपण करत आहे. पण 8चा जो क्लास आहे त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड सारखे अजून 4-5 विषय जे आहे ते एकत्रित करून शिकवले जाते, त्याला हिलिंग आपण असं म्हणतो. ठीक आहे, तर तो याच्या नेक्स्ट लेवलचा क्लास आहे. जे तुम्ही आता इथं शिकत आहात याच्यापेक्षा ऍडव्हान्स लेवलचा तो क्लास आहे, असं तुम्ही समजा सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे, त्याच्यासाठी पेड तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल ओम जाधव, त्याची लिंक डायरेक्ट नाही भेटणार. ठीक है, अजून काही कोणाला प्रश्न आहे? एनी क्वेश्चंस, एनी डाउट? ओके, सो मजा आ रहा है कि ये कोर्स में? ये बता दो मुझे एक बार चैट बॉक्स में, कितने लोगों को लग रहा है कि सर मजा आ रहा है और 28 दिन और मजा आएगा? टाइप मजा इन द चॅट बॉक्स, MAZA, मजा आ रहा है, गुड. सो सीखते रहो, कारण की अजून भरपूर काही गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, लाईफ गाईड एक्सरसाइज हे सगळ्यात महत्वाचे एक्सरसाइज असेल या 28 दिवसातली. पण मी सांगणार नाही की ते कधी होईल, ते सरप्राईज आहे. ठीक आहे, तर ते कोणत्याही दिवसात होऊ शकते. चालेल चालेल, सनीत कदम जी, चालेल. ठीक आहे, सनीत कदम, तुम्ही जुने स्टुडंट आहे का आमचे? आता मग तुम्हाला तुम्हाला रिपीटर्सची फीस भरावी लागेल. तुम्हाला एवढी फीस भरायची गरज नाही. ठीक आहे, तुम्हाला फक्त रिपीटर्सची फीस भरावी लागेल. तर त्याच्यासाठी तुम्ही वैभवला संपर्क करा. ओके, एनी क्वेश्चन्स, एनी डाउट? प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स. गुड, ठीक आहे जी, थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद तुम्ही आजच्या क्लासला जॉईन झाले त्याबद्दल. उद्या सकाळी आपण पुन्हा भेटू. तो जो क्लास आहे रेकी लेवल 2 आणि लेवल 3चा, तो 14 दिवसाचा असणार आहे. आणि 14 दिवस सकाळी आणि संध्याकाळी, सकाळचा क्लास तुम्ही ऑलरेडी करत आहात, संध्याकाळी पण तुम्हाला क्लास करायचा आहे, हा पण क्लास करायचा आहे. तर खूप बिझी होणार आहात तुम्ही 14 दिवस. ठीक आहे, पण चांगला आहे, जेवढं जास्त बिझी व्हाल, जेवढं जास्त त्या लोकांच्या संपर्कात राहाल, जसं तुम्हाला बनायचं आहे, जसं तुम्हाला व्हायचं आहे, तर तुम्ही लवकर बनाल तसं. ठीक है, शायद 6 महीने का जो रिजल्ट है वो आप 3 महीने में ला सकते हो, अगर आप उन लोगों के साथ हो जैसा आप बनना चाहते हो. ठीक आहे जी, सो चांगल्या वाईब्समध्ये, चांगल्या याच्यामध्ये राहणं फार गरजेचं आहे. सीताराम सर, तुम्हाला मी काल सांगितलं होतं की टीमला आपल्या फोन करा. तुम्ही जर 4धामच्या यात्रेला चालले, काही हरकत नाही, तिकडून आल्यानंतर तुम्ही कोर्स करू शकता. ठीक आहे, पुढच्या महिन्याची जे बॅच असेल त्या बॅचमध्ये जॉईन करा. जोपर्यंत तुम्ही जाणार आहात
तोपर्यंत जेवढे क्लासेस होतील तेवढे करा. त्यानंतर यात्रेला जा. यात्रेवरून जाऊन आल्यानंतर जे नवीन बॅच चालू होईल त्याच्यामध्ये पुन्हा जॉईन करा, काही अडचण नाही. ठीक आहे. ओके. ज्यांनी ज्यांनी मागचे काही एपिसोड पाहिले नाही, आजचा 7वा दिवस होता आपला. जर का तुम्ही मागचे 6 दिवस मिस केले असतील तर कोच सागर गारवे असं युट्यूबला सर्च करा, कोच सागर गारवे. त्या कोच सागर गारवे चॅनलवर सगळे जे व्हिडिओज आहेत ते दिलेले आहेत, ते तुम्ही स्टेप बाय स्टेप बघू शकता. मी पुन्हा एकदा सांगतो सर्वांना, अगदी कळकळीने विनंती करून सांगतो, इफ यू आर नॉट एबल टू पे द मनी, तुमच्याकडे पैसे जर का नसतील आणि खरोखर तुम्ही स्ट्रगलमध्ये असाल, खरोखर, ओके, नाटक करत असाल तुम्ही तर तो भाग वेगळा आहे, कारण देत असाल तर तो भाग वेगळा आहे, पण खरोखर जर का अडचण असेल पैशाची तर जे फ्री कोर्सेस आहे ते 100% करा. त्याचं जे त्याच्यात ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्या 100% करा, तर कुठं परिस्थिती बदलू शकते. ठीक है, अन्यथा नहीं बदलू शकत. सिर्फ रो रो के परिस्थिती नहीं बदलती है, उस पर काम करना भी बहुत ज्यादा जरुरी है. आणि जे लोक असं म्हणतात की माझ्याकडे पैसे नाही आहे, त्यांनी तर मला असं वाटते डबल काम केलं पाहिजे. कारण ती वेळ नाही आली पाहिजे कि जब आप कुछ करना चाहो, कुछ लेना चाहो और आप वो कर ना सको. ठीक आहे, तर ती वेळ नाही आली पाहिजे. त्यासाठी काय करा, प्रयत्न करा, शोधा, विचारा एक स्वतःला. 1 वेळाने 10 वेळा विचारा, 10 वेळाने 100 वेळा विचारा दिवसात की मी काय करू शकते. ओके. साध्या हाऊसवाईफ जे आहेत, हाऊसवाईफ, साधे जे लोक, कालच सांगितलं होतं ना मी उदाहरण, की माझी एक स्टुडंट आहे की जे एका छोट्याशा खेड्यामध्ये राहते, ती महिन्याला 1,00,000 1,50,000 रुपये कमवत आहे. समजलं का. एक वेळ होती, थोडं स्पष्टच सांगतो मी आता, की एक वेळ होती की तिला कॅमेरा समोर कसं बसावं हे समजत नव्हतं. समजलं काय. आज जर का तिला तुम्ही बघाल तर कोणी म्हणणार नाही की ही लेडीज खेड्यातली आहे. त्यामुळे आपलं आयुष्य हे आपल्या हातात असते, है ना. फालतू कारण काही देऊ नका आणि फालतू काही दुसऱ्याच्या नावावर तुम्ही खापर काही फोडू नका की इसके वजह से मेरी जिंदगी खराब है, उसके, ऐसा कुछ नहीं होता मेरे भाई, ऐसा कुछ नहीं होता. सब चीजों का कारण एकच आहे. काय. असा हात वर करायचा, एक बोट असं वर करा. करा असं वर. हा, आणि आता माझ्या सोबत सोबत म्हणा, माझ्या आयुष्यासाठी फक्त मीच जबाबदार आहे. कोण. बस. अपनी जिंदगी लिए आपण जबाबदार आहे. आपणच कारण दिले. सर पैसे नाही, सर वेळ नाही, सर असं नाही, सर तसं नाही. मी काय म्हटलं की तुम्ही रात्री स्वप्न पाहिलं की उद्या सकाळी मला 10 करोड रुपये भेटणार आहे. तो सकाळी देव आला होता 5 वाजता तुमचा दरवाजा वाजवण्याला, पण तुम्ही काय म्हटलं, कोण आला आता जाऊ दे. सो आता देव तर काही ओरिजिनल येणार नाही, पण त्याच्या रूपात कोणीतरी येऊ शकते तुमचा दरवाजा खटखटण्यासाठी. तर त्याला ओळखता आलं पाहिजे. तो जिंदगी बदल सकती है भैया, अन्यथा जो चालू है फिर वो चालू है, रहने दो, कोई बात नाही. पल्लवीला बोलू आपण 2 मिनिटं. येस पल्लवी. पल्लवी सुद्धा सो आमच्या स्टुडंट आहेत आणि त्यांनी सुद्धा ग्रँड मास्टर आमच्याकडे पूर्ण केलेला आहे. त्यांना ऐकू आपण आणि मग नंतर आपण थांबू. ठीक आहे. थँक्यू फॉर द येस ऑपॉर्च्युनिटी. येस. आणि सगळ्यांना नमस्कार. हा क्लास मी सुरुवातीला सरांचा फ्री सेशन असताना बघितला होता युट्यूबच्या आणि फेसबुकच्या ऍडव्हर्टाईज मध्ये, आणि त्याच्यानंतर मी रेकी लेवल 1, 2, 3 केल्यानंतर आता मी सरांची ग्रँड मास्टरची स्टुडंट आहे आणि लवकरच आमचा क्लास पूर्ण होत आहे. आजचा एक्सपिरियन्स सर माझ्या एक्झामच्या रिगार्डिंग खूप सुंदर होता. खूप म्हणजे खूप सुंदर अनएक्सपेक्टेड पेपर आलेला होता. तयारीपेक्षा वेगळं काहीतरी आलं, पण इट इज व्हेरी गुड आणि होपफुली मी माझं ते गोल अचीव करू शकते. आणि गुड. सर दुसरी गोष्ट खूप खूप सुंदर होता. आय एम व्हेरी हॅपी. त्याच्यासाठी धन्यवाद बोलण्यासाठी एकदम मनापासून तुमचे खूप खूप आभार. तुम्ही काही सोल्युशन्स दिले होते, काही सिम्बॉल्स दिले होते रेकीच्या रिगार्डिंग, आणि सरांचा मी ऑफलाईन बॅच सुद्धा अटेंड केला होता पर्सनली. सरांचं ऑफिस पुण्यामध्येच आहे, तर मी सगळ्यांना रेकमेंड करते की तो क्लास सरांचा कन्फर्म तुम्ही 2 दिवस पर्सनली जरी गेलात, यू विल गेट द डिफरंट एक्सपिरियन्स. आणि सर मॉर्निंगच्या सेशन मध्ये तुम्ही एकदा सांगितलं होतं 90 डेज हिलिंग क्लब मध्ये की काही मॅनिफेस्टेशनच्या डायरीज आणि गोल लिहिण्यासाठी तुम्ही काहीतरी तयार करणार होते. जसं की तुम्ही आम्हाला एक मॅनिफेस्टेशन डायरी पण हे केलेली येस आहे येस येस. कोर्समध्ये. तर त्याचं पण मला थोडी हेल्प हवी होती तुमच्याकडून. तुम्ही कधी ते वी आर तुमचं वर्किंग मार्केट. ऑन दॅट, वी आर वर्किंग ऑन दॅट. लवकरच येईल ती. ठीक आहे. येस सर, येस. थँक्यू येस सो मच येस. सर. गॉड ब्लेस यू.
थँक यू, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ओके, सो नाव पल्लवी इज बिकमिंग अ ग्रँड मास्टर, आणि काही दिवसांनी कदाचित त्या सुद्धा इतरांना शिकवतील, इतरांना हेल्प करतील. सो मला हे म्हणायचं आहे की एक व्यक्ती ज्याला स्वतःला मदतीची गरज आहे, तिथून तर एक व्यक्ती जो इतरांना मदत करत आहे, हा प्रवास करायचा आहे आपल्याला. हा प्रवास करायचा आपल्याला. लिसन टू मी व्हेरी केअरफुली, मी पुन्हा एकदा रिपीट करतो. एक व्यक्ती ज्याला मदतीची गरज आहे, इथून तर एक व्यक्ती जो इतरांना मदत करत आहे, हा प्रवास करायचा आहे आपल्याला. सो आज कदाचित तुम्हाला गरज असेल मदतीची, आज कदाचित तुम्हाला गरज असेल कुणाच्या तरी हेल्पची, पण उद्या तो दिवस आणला पाहिजे आपण, किंवा तो दिवस आला पाहिजे ज्यावेळी आपण इतरांना मदत करत आहोत. आपल्यामुळे अनेक लोकांच्या जीवनामध्ये फरक पडत आहे, बदल घडत आहे. तर हा प्रवास जर का तुम्ही केला, तरच मी म्हणतो काहीतरी झालं लाईफमध्ये. अन्यथा फिर सब लोग सुबह उठते, खाना खाते, दोपहर को सोते, जो भी है ते रूटीन लाइफ है. ओके, उसके अलावा कुछ करने की हमें क्या दिखानी पडेगी, हिम्मत दिखानी पडेगी. आणि मी अजून एक गोष्ट सांगतो, काही लोक जर इथे असे असतील की ज्यांच्याकडे एक्स्ट्रा पैसे असतील, जे असं कोणाला तरी स्पॉन्सर करू शकतात, एखादा व्यक्ती की ज्याला फार गरज आहे शिकण्याची, ज्याची फार इच्छा आहे, जसं की जयश्री चव्हाण मॅडम आहेत, त्या मागच्या 5-6 बॅच पासून आमच्या प्रत्येक बॅचला अटेंड करत आहेत. त्यांची खूप इच्छा आहे शिकण्याची, पण त्यांची परिस्थिती नाही आहे शिकण्याची. जर कोणी त्यांना स्पॉन्सर करू शकत असेल की बाबा मी त्यांचे पैसे भरतो आणि त्यांना शिकू द्या, तर ते सुद्धा आम्ही ॲक्सेप्ट करू. कारण कोणीतरी त्यांचे पैसे भरलेले आहे हे जेव्हा त्यांना माहीत असेल, तर त्या पण सिरियसली शिकतील. ठीक आहे. काही लोक जे काही डिसेबल असतात, किंवा काही लोक असे असतात की जे पे नाही करू शकत, त्यांना आम्ही 50% मध्ये सुद्धा ऍडमिशन देतो. असं नाही, दिस इज नॉट अ कमर्शियल काम. ओके, बहुत सारी चीजें हम पूरे साल भर में ऐसे करते हैं जिसके माध्यम से समाज को भी कुछ बेनिफिट हो. 1 लाख लोकांना जेव घालण्याचा आमचा उद्देश आहे. 2 मुलं आम्ही दत्तक घेतलेले आहे, ज्यांचं 0 पासून तर हिरो पर्यंतचं जे काही लर्निंग आहे, म्हणजे पहिल्या वर्गापासून तर ते जे ग्रॅज्युएट वगैरे जे होतील तिथपर्यंतचा पूर्ण खर्च आम्ही त्यांचा उचललेला आहे. आम्ही तो खर्च करत आहोत. ठीक आहे. सो अशा अनेक ऍक्टिव्हिटी बॅकएंडमध्ये आमच्या चालू असतात. सो इट इज नॉट ओनली टू अर्न मनी. ओके, आय होप यू अंडरस्टँड. ठीक है, एनी क्वेश्चंस? सम कंडीशन. ओके भैया, 1 आध 2 लोगों को हम कर पाएंगे स्पॉन्सर, है ना. सब अभी 20 लोग बोलेंगे, थोड़ी सबको कर पाएंगे स्पॉन्सर. ठीक है, थोड़ा सा आप भी एफर्ट्स करो, थोड़ा सा आप भी एफर्ट्स मारो, देखो क्या हो सकता है. हो सकता है, सब कुछ हो सकता है. जो फोन आपल्या हातात आहे ना आता, त्या फोनची किंमत ही 10,000 असेल कमीत कमी. ठीक है जी. सो इतना भी डिफिकल्ट नहीं है आज के लाइफ में. बट हम क्या करते हैं, हम खुद को रेस्ट्रिक्ट कर देते हैं की नाही होगा सर, नाही होत सर. आजपासून म्हणा होते, थँक्यू म्हणा आजपासून. सो देखो, होगा शायद. ठीक है जी. थँक्यू सो मच. सो सनीत जी, थँक्यू सो मच. सो आता बघा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या सर्वांनी. ज्यांना ज्यांना पेमेंट करायचं असेल, तुम्ही आज रात्री 12 पर्यंत करू शकता, उद्या सकाळी 12 पर्यंतही करू शकता. फीस तुम्हाला सांगितलेली आहे, टोकन अमाऊंटही तुम्हाला सांगितलेली आहे. 1,000 टोकन अमाऊंट भरून तुम्ही उद्याचा क्लास अटेंड करा, परवाचा क्लास अटेंड करा. तुम्हाला समजून जाईल क्लासची काय लेवल आहे, आणि बाकीची फीस तुम्ही स्वतःच पे करून टाकाल नंतर. ठीक आहे, डोंट वरी. ओके जी, थँक्यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचे. तुम्ही दररोज बॅचला जॉईन करत आहात त्यासाठी. फक्त एवढीच आशा आहे, ईश्वराचरणी एवढीच प्रार्थना आहे, ज्या काही इच्छा, आकांक्षा, मनोकामना तुमच्या आहेत त्या पूर्ण होऊ दे, आणि त्यासाठी तुम्ही पण तुमच्याकडून प्रयत्न करा. थँक्यू सो मच. टेक केअर. गॉड ब्लेस यू. लव्ह यू ऑल. गुड नाईट. उद्या सकाळी भेटू ठीक 6 वाजता. धन्यवाद. पुन्हा पुन्हा विचारत नका जाऊ एकच प्रश्न. 6 एपिसोड बुडाले आहे. कोच सागर गारवे चॅनलवर जाऊन विचारा, सॉरी बघा. ओके, सो बहुत सारी चीजें सीखने हैं अभी हमको भैया. ओके जी, बहुत काम करना पड़ेगा, बहुत काम करना पड़ेगा. थैंक यू सो मच. टेक केयर. गॉड ब्लेस यू.